दादागिरी खपवून घेणार नसल्याचं बाळा नंदगावकर यांनी ठणकावलेलं आहे। आधी हात जोडून विनंती, नंतर हात सोडून अशा प्रकारचा इशारा सुद्धा दिलेला आहे। रिक्षा टॅक्सी चालक मुजोरीवर नांदगावकरांनी हे विधान केलंय। मराठी शिकायला काय हरकत आहे असा सवालही नांदगावकर यांनी उपस्थित केला। काही अमराठी रिक्षा चालकांनी मराठी शिकण्याला विरोध करत काल आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर मनसे भडकल्याचं पाहायला मिळत आहे। त्या राज्यात जातात, त्या राज्याचा तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे। त्या राज्यामध्ये येणारे जे अधिकारी आहेत, त्या अधिकारी सुद्धा ज्यावेळेला इतर राज्यातून येतात ते आल्यानंतर पहिली इथली भाषा शिकतात। तुमची जर रोजीरोटी इथे आहे, त्या रोजीरोटीमध्ये तुम्हाला दोन पैसे मिळवायचे असतील, तुम्हाला या भाषेची एकत्रपणे त्या भाषा आत्मसात करायला नाही पाहिजे। तुम्हाला ती भाषा आत्मसात करायला पाहिजे, इथल्या मराठी मास्तीशी मिसळलं पाहिजे, इथल्या लोकांवर मिसळलं पाहिजे, तरच काहीतरी होईल ना। आणि त्याच्यानंतर तुम्ही जर दादागिरी करणार असेल तर मग तर तुम्हाला माहिती आहे, आम्ही हात जोडून विनंती करतो, नंतर मग हात सोडून। आणि मला वाटतं की पोलिसांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे। आणि तुम्ही सांगाल तसं थोडं लागू, इथं भाषिक पण इथे राहतात ना, पण उत्तर प्रदेश, UP, बिहार इकडून आले लोकांचीच का मुजोरी।